या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी राजकीय वर्तुळात येते। सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी करण्यात आली आहे। आग्रही मागणी आहे तसा प्रस्ताव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांचा। मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव देण्यात आलाय। सर्व नेते वर्षा निवासस्थानी 12 वाजता म्हणजे अगदी थोड्या वेळामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद हे प्रफुल्ल पटेल यांना देण्यात यावं असा पक्षातल्या नेत्यांचा आग्रह आहे। त्यामुळे त्या घडामोडींनी वेग घेतलेला आहे, कारण अजित पवारांचं निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या भवितव्याच्या दृष्टीने एकूणातच राजकीय समीकरणांच्या भवितव्याच्या दृष्टीने घडामोडींनी वेग घेतलेला दिसतोय। सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद द्यावं आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावं या दृष्टीने आता आग्रह धरण्यात येईल। निलेश बुधावले अधिक अपडेट देतील। निलेश, काल रात्रीपासून काय काय घडामोडी घडतायत? प्रामुख्याने सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्री पद द्यावं असा प्रस्ताव दिल्याचं कळतंय। कोणकोणते नेते या प्रस्तावाच्या बाजूने आहेत? निलेश, अश्विन, आत्ताची घडीची ही मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांचा मर्जरला विरोध आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र नको। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधलं उपमुख्यमंत्रीपद जे अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेलं आहे ते आता सुनेत्रा पवार यांना दिलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीची आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांच्या आहेत। काल सहयोग बंगला या ठिकाणी जाऊन सर्व नेत्यांना सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर सर्वजण तातडीने मुंबईला रवाना झाले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील त्यांना भेट घेतली होती। याच्यामध्ये कोण कोण महत्त्वाचे नेते आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ ही सर्व मंडळी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेली होती आणि आता पुन्हा एकदा 12 वाजता सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं या संदर्भातला प्रस्ताव घेऊन पुन्हा एकदा ही सर्व मंडळी वर्षा निवासस्थानी आता पोहोचताना आपल्याला दिसत आहेत। काही वेळापूर्वी छगन भुजबळ हे देखील MIT कॉलेज इकडून वर्षा निवासस्थानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा चर्चा करण्यात येणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे कोणाला द्यावं तर ते प्रफुल्ल पटेल यांना देण्यात यावं असं देखील या सर्व नेत्यांची मागणी आहे। तसा प्रस्ताव देखील आता सर्व नेते जे आहेत ते लवकरच आपल्या आमदारांसमोर ठेवतील, सर्वजण एकत्र येतील आणि सामूहिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले निर्णय जे आहेत ते घेतले जाणार आहेत। याच्यामध्ये आग्रही प्रामुख्याने जर पुढे कोण असेल तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आहेत, धनंजय मुंडे आहेत, हसन मुश्रीफ आहेत, छगन भुजबळ आहेत। ही सर्व वरिष्ठ मंडळी एकत्रित येऊन हे निर्णय घेताना दिसत आहेत, कारण काल सहयोग सोसायटीमध्ये हे सर्वजण एकत्रित होते आणि त्यानंतर सर्वजण तातडीनं मुंबईला विमानानं रवाना झाले, मुख्यमंत्र्यांना भेटले आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करताना दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा ठेवण्यासाठीच आता सर्व पक्षातले वरिष्ठ नेते जे आहेत ते आग्रही असल्याचं दिसत आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले पाहिजेत असं कुठेतरी पवार कुटुंबाची भूमिका असल्याची देखील माहिती मिळते। त्यासाठी पवार कुटुंबाची देखील आज किंवा उद्याच बैठक पार पडणार आहे आणि दोन्ही पक्षांना एकत्रित करण्यासाठी त्यांच्या वतीनं देखील हालचाली सुरू असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता काय पुढच्या 2 दिवसांमध्ये घडामोडी करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खास करून सुनेत्रा पवार काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण 2 दिवसांपूर्वी घरामध्ये एक बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या समोरच पार्थ पवार यांना आपली भूमिका बोलून दाखवली होती। कुठेतरी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं आणि आपला स्वतःला सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर पाठवावं अशा पद्धतीची पार्थ पवारांची भूमिका होती। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना जी मागणी केली त्या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांच्या मर्जर संदर्भातला निर्णय शरद पवार घेणार आहेत अशा पद्धतीची माहिती शरद पवार पक्ष यांच्या वतीनं सांगण्यात येते। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांना एक वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याला आता कशा पद्धतीनं पक्षातले कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार कशा पद्धतीनं त्याला पाठिंबा देत आहेत, कशा पद्धतीनं भूमिका मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्याच्या घडीची ही एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री निलेश, मोठी अपडेट आहे, मोठी बातमी आहे। बघूया आता 12 वाजता म्हणजे थोड्याच वेळात जेव्हा सगळी नेते मंडळी जेव्हा भेटतील तेव्हा नेमकं काय घडतं, कशी मागणी करण्यात येते, कोण कोण काय समोर प्रस्ताव ठेवतं आणि त्याला भाजप कसा प्रतिसाद देतं पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री फडणवीस नेमका काय निर्णय घेतात पाहणं महत्त्वाचं आहे। निलेश, या बातमीवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं या मागणीकरता दोन्ही राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी आता आग्रह धरलेला पाहायला मिळतोय। बघूया कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं। अनेकांचं म्हणणं का आता सुनेत्राताईंना दादांच्या जागेवर त्या ठिकाणी आणलं गेलं पाहिजे किंवा पवार फॅमिली पुढं असेल तरच आपला टिकाव आहे। मी मंत्री आहे एका विभागाचा, मी काम करू शकतो माझ्या मतदारसंघाचं, फार तर जिल्ह्याचं, पण ज्या पटीत ज्या तुडीत तर त्यांची बरोबरी आपण नाही कोणी करू शकत। इतरही तशाच पद्धतीचे आहेत, म्हणून
दादांच्या जागेवर सुनित्राताईंना उपमुख्यमंत्री करावं अशा पद्धतीनं कालचं अनेक ठिकाणच्या चर्चा होत्या. जोपर्यंत काही गोष्टी कौटुंबिक म्हणा किंवा स्थिर स्थावर होत नाही तोपर्यंत अशा प्रकारची चर्चा करणंसुद्धा हे कितपत योग्य आहे हे मला समजत नाही. आणि त्या बाबतीमध्ये माझं काही मत मला या ठिकाणी देऊ असं वाटत नाही. जे काही काळ ठरवेल आणि काळ जे काही ठरवेल ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि नेतृत्व करायला सगळीच मंडळी सक्षम आहेत नेतृत्वाच्या बाबतीमध्ये. पण हे काही झालं, कोणी नेतृत्व केलं तरी दादांची पोकळी भरून येणार आहे का? मला वाटतं की आता एकत्र पवार परिवारच या बाबतीतला निर्णय घेतील आणि त्यांनी तो घ्यावा. आम्ही पवार परिवाराने घेतलेला जो काही निर्णय असेल त्याचं आम्ही स्वागतच करू. राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्रितपणे पाहायचे असेल तर आदरणीय सुनेत्रा वहिनीनेच नेतृत्व केलं पाहिजे, ही माझी भावना आहे आणि तमाम राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भावना देखील तीच असणार आहे. कारण शेवटी दादा नेतृत्व करत असताना आणि अलीकडच्या काळामध्ये वहिनी जेव्हापासून राज्यसभेवर गेल्या तेव्हापासून त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती झालेली आहे आणि वहिनींनीच नेतृत्व करावं अशा पद्धतीचा आग्रह माझा देखील त्या निमित्तानं राहणार आहे. नाही, तो निर्णय काय होईल मला माहिती नाही, परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आणखी उलट चांगलं होईल. पक्षाचं नेतृत्व कुणी करावं काय असं आपल्या काही ते पवार कुटुंबियांनी ठरवावं, आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत. तर दोन्ही पक्षातल्या नेत्यांची ही मागणी राहते आणि आता बघूया पुढच्या काही काळामध्ये नेमकं काय ठरतं. थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हे आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत वर्षा निवासस्थानी आणि तसा प्रस्ताव कदाचित पुन्हा एकदा देण्यात येईल. पाहूया पुढच्या काही तासांमध्ये नेमकं काय घडतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.